हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवलेला आहे मजेदार असा नाश्ता, क्रिस्पी ब्रेड बॉल्स. आणि हे खूपच क्रिस्पी लागतात, खायला तर खूपच छान लागतात. छोट्या मुलांना तर खूपच जास्त आवडतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. इथे मी 2 ब्रेड घेतले आणि ते थंड पाण्यामध्ये भिजवणार आहे. त्यातलं पाणी पूर्ण काढून घेणार आहे आणि त्यानंतर ते बारीक करणार आहे. तुम्ही बघू शकतात मी पूर्ण पाणी हे काढून घेतले आणि ते त्याचे तुकडे करणारे बारीक. त्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा मॅश करून टाकणार आहे आणि त्यासोबतच एक बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड करणार आहे. त्यानंतर मी 1 टेबलस्पून धनिया पावडर, चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून लाल तिखट घेणार आहे. तर हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झाल्यानंतर त्याचे बॉल छान येतात आणि कांदा हा बारीक चिरायचा आहे आणि बॉल तुटत नाहीत आणि छान येतात. तुम्ही बघू शकतात मी पूर्णपणे मिक्स केले आणि आता मी त्याचे बॉल बनवणार आहे छोट्या साईजमध्ये. तर हाताला थोडं तेल लावायचं आहे. त्यानंतर आपण ते बॉल बनवणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात मी ते थोड्या प्रमाणात हे मिश्रण घेऊन छोटे छोटे बॉल बनवणार आहेत आणि त्याला ब्रेड क्रम्स लावणार आहे. तर बघू शकतात मी छान असं ब्रेड क्रम्स लावले. त्याने खूपच क्रिस्पी आणि छान असे ब्रेड बॉल्स आपले तयार होतात. तर अशा पद्धतीने सगळे आपण ब्रेड बॉल्स तयार करून घेऊया आणि हे बॉल्स आपल्याला हाय फ्लेमवरच फ्राय करायचे. जर आपण लो फ्लेमवर फ्राय केले तर ते जास्त ऑइली होतात. त्यामुळे आपण हे ब्रेड बॉल्स हाय फ्लेमवर फ्राय करून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळे ब्रेड बॉल्स हे तयार करून घेतलेत आणि आता हे मी फ्राय करणार. इथे मी ऑइल हे गरम करायला ठेवलं होतं आणि ऑइल पूर्ण गरम झाल्यानंतरच मी हे बॉल त्यामध्ये ॲड केलेत. आता हे 10 ते 15 मिनिट छान असे फ्राय करायचे आहेत आणि फ्राय झाल्यानंतर हे काढून घेऊया आपण. बघू शकता छान असे फ्राय झाले आणि आता आपण हे काढून घेऊया. बघा किती लूक पण किती छान आलेला आहे आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. घरामध्ये छोटे मुलं असतील तर त्यांना खूपच आवडेल आणि खूपच टेस्टी असा नाश्ता आहे हा. तर सगळ्यांनाच आवडणारा असा हा नाश्ता आहे. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. बघा किती छान असे ब्रेड बॉल्स रेडी झालेले आहेत. अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्स.